महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी अभियंत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी 23 जानेवारीपासून संप पुकारलाय. शासकीय सेवेत सामावून घेण्याची त्यांनी मागणी केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मनरेगाची कामं बंद पडली आहेत. गेल्या 20 वर्षांपासून ही योजना कार्यान्वित असून तुटपुंजा मानधनावर आम्हाला काम करावं लागतंय. त्यामुळे इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला देखील शासकीय सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी रोजगार हमी योजनेत काम करणारे महाराष्ट्र समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम अधिकारी, पॅनल तांत्रिक अधिकारी, क्लर्क कम डेटा एंट्री ऑपरेटर यांनी शासनाकडे केली आहे. आमचा विकास गेल्या 19 वर्षांपासून झाला नसल्यानं योजनेचं नाव जरी बदललं असलं तरी आमचा काय असा प्रश्न कंत्राटी अभियंत्यांनी केला आहे. मागणी मान्य न झाल्यास मुंबईत 2 फेब्रुवारीपासून राज्यव्यापी आंदोलन उभारणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे. शासन सेवेत आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना समायोजित करावं, कारण इतर विभागातही शासनानं काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना समायोजन केलं आहे. मग 10 वर्षापासून आणि एवढी महत्त्वाकांक्षी योजना राबवणारे हे कर्मचारी महात्मा गांधी योजनेतील यांना अशा तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी म्हणून किती दिवस जगवायचं, हा एक प्रश्न माझ्या सरकारला आहे. किती वर्ष झाले आम्हाला शासनात कायम करण्यात आले नाही आणि या अगोदर लवकरात कायम करावे यासाठी आपण 23 तारखेपासून धरणं आंदोलन दिलेलं आहे. त्याच्यानंतर 29 तारखेला आपण असहकार आंदोलन केला काडीपित्त लावून आणि 2 तारखेपासून आपला आझाद मैदानावर मुंबई साखळी उपोषण ठय्या आंदोलन आणि त्याच्यानंतर 6 तारखेला साखळी उपोषणाला जाणार आहेत. जे कर्मचारी आहेत त्यांच्या उपजीविका सुधारण्यायोग्य नाही, कारण की त्यांना तुटपुंजा मानधनावर कार्य करावं लागतं आहे. आता बहुतसे लोक जे 18 वर्ष ज्यांच्या कामाला झालेले आहे, जसे की मी आणि माझे सहकारी मित्र 50-50च्या ओलांडत आहेत, ज्यांचं मुलं बाळं हे मोठे झाले आहेत, उच्च शिक्षण घेत आहेत आणि त्या मुलांचं संगोपन करणे, त्यांना उच्च शिक्षण देणे हे मोठ्या काटकसरीचे झालेले आहे. आणि